नमस्कार, माऊलीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अप्पम, याला पालप्पम असेही म्हणतात। ही पारंपरिक मेथड आहे। इथे मी 4 तास 3 कप तांदूळ भिजत ठेवले होते। यासाठी आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं लागणार आहे आणि 1 वाटी शिजवलेला भात आणि चवीनुसार मीठ। मी आता इथे तांदळाची नुसती पेस्ट करून घेतलेली आहे, त्यामध्ये काहीच ॲड केलं नाही आहे पाण्याशिवाय। आपण याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता यामधलं अर्ध वाटी पीठ आणि थोडंसं पाणी घालून मी हे शिजवून घेणार आहे गॅसवरती। पारंपरिक मेथड आहे त्यामुळे मी ही स्टेप करत आहे। हे नीट घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। हा बघा कसा गोळा झाला आहे त्याचा। नंतर थंड झाल्यावर यामध्ये आपण शिजवलेला भात आणि ओलं खोबरं घालून हे ग्राइंड करून घेणार आहे। पेस्ट होईल अशी नीट तसं आपण पाणी ॲडजस्ट करणार आहोत। इथे मी अजून अर्धा ग्लास पाणी वापरलं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता ही पेस्ट आपण आधी केलेल्या पेस्टमध्ये मिक्स करून घेणार आहे। आपल्याला हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली गुठळ्या नाही राहणार। त्यामुळे नीट ढवळायचं आहे नीट मिक्स होईपर्यंत। मी यामध्ये आता मीठ ॲड करणार आहे चवीनुसार आणि हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे 8 तास फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे। तुम्ही रात्रभर ठेवू शकता फर्मेंट करायला। तुम्ही बघू शकता हे नीट फर्मेंट झालेलं आहे। आता आपण याचे अप्पम तयार करायला घेऊया। 2 लॅडर भरतील असे मी इथे पीठ वापरले आहे एका अप्पमसाठी आणि हे नीट असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जाळीदार मऊसूर अप्पम रेडी आहे। तुम्ही अप्पम हिरव्या चटणीसोबत म्हणजे खोबऱ्याच्या चटणीसोबत, भाजीसोबत किंवा नॉनव्हेज डिशसोबतही सर्व करू शकता। तुम्ही ही मेथड ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली ते। थँक्यू।